नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार. मी दीक्षा प्रकाश गजभारे. दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. समता सैनिक दलाचे जिल्हा मेजर आदरणीय आनंदरावजी जोंधळे यांच्या 63व्या वाढदिवसानिमित्त तर नांदेड जिल्हा शाखेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत गरजू गजभारे परिवाराला तांदूळ व गव्हाचा कट्टा भेट देऊन मदतीचा हातही पुढे करण्यात आला. पाहूया हा विशेष वृत्तांत. समता सैनिक दलाचे जिल्हा मेजर आदरणीय आनंदरावजी जोंधळे यांच्या 63व्या वाढदिवसानिमित्त उत्तर नांदेड जिल्हा शाखेच्या वतीने सोनबा येवले पानपोई येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला पूजनीय भंते शिररत्नजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमास राष्ट्रीय संघटक प्रभाकररावजी नांदेडकर, जनरल मेजर सुरेशजी गजभारे, सिनियर डिव्हिजन ऑफिसर कृष्णा गजभारे, शहर संघटक केशव वाघमारे, पत्रकार प्रकाश गजभारे, दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल नांदेड, कवी सोपान गायकवाड, महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक साहेबराव एरेकर, डोंगरे सर, साना भालेराव सर, विजय पोपुलवार यांच्यासह समता सैनिक दलाचे अनेक पदाधिकारी, सैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित समता सैनिकांनी आनंदरावजी जोंधळे यांचा पुष्पहार घालून स्फूर्त सत्कार केला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक, संघटनात्मक आणि आंबेडकरी चळवळीतील योगदानाचा गौरव करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाचे औचित्य साधत आनंदरावजी जोंधळे यांनी दीक्षा परिवर्तन न्यूजचे प्रास्ताविक सादर करणाऱ्या समता सैनिक दलाचे बाल सैनिक दीक्षा गजभारे यांच्या परिवाराला तांदळाचा एक कट्टा भेट म्हणून दिला. तसेच पूजनीय भंते शिररत्नजी यांनीही गव्हाचा एक कट्टा देऊन सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला. त्यांचे एक चॅनल आहे दीक्षा परिवर्तन. दीक्षा परिवर्तन खूप असं चॅनल चांगलं आहे, त्याला तुम्ही भेट द्या. आणि त्यांचा एक नैसर्गिक आपत्ती आली होती, त्यांच्या घर अचानक आग लागल्यामुळं त्या ठिकाणी काही वाचलं नाही. हे 2 मुली वाचल्या आणि त्यांच्यासाठी आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आनंदरावजी जोंधळे साहेब हे एक कट्टा देत आहेत. मी देखील 25 किलो कट्टा एक गव्हाचा देणार आहे. आज या ठिकाणी या बालकीला पोळ्या खाण्यासाठी आपण गवडी आलो. दान ददंतु सद्धाय शील रखंतु सबदा भावना बिरता गच्छन्तु देवता गता सबे बुद्धा बलपता पचताना चे बलारंताना च तेजे नरका वंदामी सबसो सुखी हो, मंगल हो, दीर्घ आयुष्य लाभो. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी आनंदरावजी जोंधळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शहर संघटक केशव वाघमारे यांनी केले. सहपूर्ण वातावरणात हा वाढदिवस सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला. समता सैनिक दलाच्या माध्यमातून वाढदिवस हा केवळ उत्सव न राहता सामाजिक सेवेशी जोडला जाऊ शकतो, याचे प्रेरणादायी उदाहरण आजच्या कार्यक्रमातून पाहायला मिळाले. दीक्षा परिवर्तन न्यूज साठी कॅमेरामॅन प्रकाश गजभारे सह दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल नांदेड. जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार वंदन करतो. आज ऐतिहासिक दिन आहे. आनंद जोंधळे यांचा 63वा वाढदिवस आहे, बर्थडे आहे, जन्म उत्सव आहे. मित्र, साध्या कॉन्स्टेबल पासून ते PSI पर्यंत त्यांनी जी आपली सेवा दिली, महान सेवा दिली. बाबासाहेब 1935 मध्ये 13 ऑक्टोबर 1935 मध्ये बाबासाहेब म्हणतात, अरे तुम्हाला शाळेमध्ये जाता आलं नाही, शाळेमध्ये बंदी होती जाताना, आता तुम्ही, मी सांगतो तुमच्या मुलांना शाळेत पाठवा आणि साहेब बनवा. आणि साहेब बनल्याच्या नंतर मग तुम्ही छाती ठोकपणे बाबासाहेब म्हणायचे की तुमच्या गावामध्ये सांगा. काय बाबासाहेबांचं ऐकलं? 13 ऑक्टोबर 1935चं अधिवेशन 2 दिवस होतं, लाखो लोक आले होते त्या ठिकाणी. 1935ची गरिबी, एवढी गरिबी होती की अर्धे नग्न लोक होते. मित्र, बाबासाहेब म्हणतात, स्वाभिमानाने जगायचं असेल तर धर्मांतर करा, सुखानं संसार करायचा असेल तर धर्मांतर करा. अरे ज्या देवळामध्ये तुम्हाला देवाचं दर्शन घेऊ देत नाहीत त्या धर्मामध्ये तुम्ही का राहता? धर्मांतर करा. मुंग्यांना साखर घालणारे आणि पाण्यावरून माणसाला तडपडणारे दाभिंग आहेत, म्हणून त्यांची संगत करू नका. बाबासाहेब म्हणतात त्या धर्मात राहू नका. कारण आम्हाला धर्म नव्हता. जसा हिंदू बांधवांना गीता आहे,
त्याप्रमाणे ते आचरण करून ते सुखी झाले. मुस्लिम बांधव ख्रिश्चन असतील, मुस्लिम बांधव असतील, कुराण आहे, बायबल आहे, हे वाचून ते सुखी झाले. आम्हाला असा एखादा ग्रंथ नव्हता किंवा एखादा सांगणारा महापुरुष नव्हता. बाबासाहेबांसारखा महापुरुष आम्हाला लाभला. 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी आधी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. चंद्रमुनी नावाचे गुरु 80 वर्षाचे होते, त्यांच्या हस्ते दीक्षा घेतली आणि 5 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. बोधिसत्व व्हावं लागलं बाबासाहेबांना, तेव्हा 5 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. स्वतः हाताने बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा लिहिल्या आणि 5 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिल्या. 5 लाख लोकांना 22 प्रतिज्ञा दिल्या. मित्र, आम्ही बाबासाहेबांचं ऐकलं, आम्ही देव सोडले, मुलांना शाळेत पाठवलं, मोठे मोठे साहेब झाले. आता म्हणतात बौद्धांना आरक्षण घेतलं. अरे तुम्ही देव सोडले नाही, आम्ही जे जे बाबासाहेब म्हणले ते आम्ही केलं, म्हणून आमची प्रगती झाली. कोणी म्हणत असेल बौद्धांनी आरक्षण घेतलं, हे एकदम चुकीचं आहे, चुकीचं आहे. जे बाबासाहेबांनी सांगितलं ते आम्ही केल्यामुळं आमची प्रगती झाली. या प्रसंगी जोंधळे साहेबांचं खूप मोठं कौतुक करावं लागेल, कारण एक PSI झाल्याच्या नंतर घरी बसले नाही. ते बाबासाहेबांची मात्र संस्था आहे, धार्मिक काम करण्याचं काम ती संस्था करते. या भारत देशामध्ये भारतीय बौद्ध महासभा एक संस्था बाबासाहेबांनी दिली आणि त्या संस्थेच्या मार्फत 24 शिबिर लागतात. एकही अशी या देशामध्ये अशी संस्था नाही. माणूस बनवण्याचं काम ही भारतीय बौद्ध महासभा करते आणि म्हणून या भारतीय बौद्ध महासभेला जास्तीत जास्त आपण वर्गणी देऊन, धम्मदान देऊन, दान देऊन त्यांना पुढे येण्याचं काम आणखी करावं. जास्तीत जास्त सैनिक तयार व्हावे. भीमरावजी आंबेडकरांनी महाडमध्ये 100 वर्षे होत आहेत त्या कार्यक्रमाला, त्या ठिकाणी अनेक सैनिक, लाखो सैनिक जाणार आहेत. म्हणून सर्व जनतेना, बौद्ध उपासक उपासिकांना आवाहन करतो की आपले मुलं, जेवढे मुलं जातील तेवढे जास्तीत जास्त मुलं सैनिक मध्ये जाऊ द्या, माणूस बनू द्या. आमच्या बुद्धविहार सहयोग नगर मध्ये 180 ड्रेस आपण तयार केलेले आहेत, अनेक वाटलेले आहेत. आणखी आपल्याकडे 50 पॅन्टचे कपडा आहे, शर्ट त्याला द्यायचे आहेत. कोणाला जर ते ड्रेस पाहिजेत असतील, ज्यांना ड्रेस मिळत नसतील त्यांनी आपल्याकडे यावं. गजबारे, सुरेश गजबारे यांनी देखील त्या कामामध्ये फार मोठा भाग घेतलेला आहे. ड्रेस युनिफॉर्म देणार आहेत आणि म्हणून जास्तीत जास्त मुलांनी पाठवा, आई वडिलांनी पाठवा. या 63व्या वर्षी हार्दिक शुभेच्छा देतो. पुढचं आयुष्य भरभराटीचं जावं, धार्मिक कार्यक्रमामध्ये पुढे येऊ हीच अपेक्षा, शुभेच्छा. सुखी हो, मंगल हो, दीर्घायुष्य लाभो. थांबतो. या ठिकाणी मला आज फार मोठा हर्ष होत आहे, आनंद होत आहे की योगायोगाने आदरणीय साना भालेराव सर, आदरणीय माझे मामा डोंगरे साहेब यांच्या माध्यमातून मला ही माहिती मिळाली. आदरणीय साहेबांचा आज जन्मदिन आहे. आनंदजी जोंधळे साहेब यांना मला शुभेच्छा देण्यासाठी माझ्या धावपळीच्या जीवनामध्ये मला उपस्थित राहता आलं. मी स्वतःला धन्य समजतो आणि खरंच आदरणीय जोंधळे साहेबांनी आपल्या जीवनामध्ये एका देशसेवेच्या सर्वोच्च सन्माननीय फौजी मिलिटरीमध्ये देशाच्या सेवेमध्ये, देशाचं रक्षण करण्यासाठी त्यांनी काम करून पुन्हा पोलीस सेवेमध्ये PI पदावर, त्यांनी पोलीस प्रशासनामध्ये सुद्धा एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं, आपली सेवा बजावली आणि त्यानंतर सामाजिक असेल, धार्मिक असेल, राजकीय तर नाहीच, कारण त्यांचा धार्मिक पिंड आहे. त्यांनी आज समता सैनिक दलामध्ये एक मेजर पदावरती आजही ते विद्यमान आहेत आणि त्यांचं कार्य
आतापर्यंत जे त्यांनी कार्य केलेलं आहे हे वंदनीय आहे, स्तुत्यनीय आहे आणि आदर्श घेण्यायोग्य आहे. पुढीलही त्यांच्या हातातून समाजसेवा, देशसेवा तर त्यांनी केलीच, कायदाही त्यांनी अतिशय सुंदररित्या राबवलेला आहे. समाजाला एक सिक्युरिटी, एक सुरक्षा देण्याचं काम केलेलं आहे. आणि आज ते बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचं मेजर पद त्यांच्याकडे असताना एक फार चांगल्या पद्धतीनं ते आज काम करत आहेत. त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना खूप खूप आयुष्य लाभावं, उदंड आयुष्य लाभावं, तेही दीर्घ आयुष्य निरोगी लाभावं असं मी तथागतांच्या चरणी आणि निसर्गाला विनंती करतो आणि त्यांना पुन्हा एकदा आभारभर शुभेच्छा देतो. साहेब, तुम्हाला आयु आरोग्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो असे मी मनोकामना व्यक्त करतो. थँक्यू सर, धन्यवाद. जय हिंद. मी साहेबराव येरेकर, राष्ट्रीय प्रबोधनकार भीमशाहीर साहेबराव येरेकर या ठिकाणी उपस्थित आहे की विरान है जमीन यानी वाळवंटामध्ये जिथे काहीच पिकत नव्हतं अशी ओसार जमीन होती. वीरान जमीन पर बा भीम जी ने ये गुलाबों का बाग खिला दिया. सदियों से बिछड़े हुए भाई और बहनों को इस बुद्ध के द्वार मिला दिया. अरे इज्जत की रोटी तो क्या, जिनको 2 घुट पानी तक नहीं मिलता था, उन सब अछूत दलितों को प्यारे भीमराज ने शेरनी का दूध पिला दिया. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, भारतीय राज्य घटनेचे प्रमुख शिल्पकार, विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला त्रिवार अभिवादन करतो. उपस्थित सर्व सर्वधर्म बौद्ध उपासक उपासिका हो, आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा उत्तर नांदेड शहर शाखेचे संरक्षण उपाध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे मेजर आनंदजी जोंधळे यांचा आज या ठिकाणी 63वा वाढदिवस भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड दक्षिण आणि उत्तर आणि समता सैनिक दलाच्या वतीने सोनबा येवले पानपोळी ITI जवळ या ठिकाणी करण्यात आला. मला सांगायचं एवढंच आहे की आदरणीय आनंदजी जोंधळे सर गेल्या कमीत कमी आपली सेवा पोलीस प्रशासनामध्ये पोलीस कॉन्स्टेबल पासून ते PSI पर्यंत येत्या म्हणजे 40 वर्ष यांनी या पोलीस प्रशासनामध्ये राहून सामाजिक धार्मिक क्षेत्राचा त्यांनी सर्वांना काम केलेलं आहे, देशाची सेवा दिलेली आहे. परंतु त्यांच्या मनावर एक मोठा विचार आला की बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या भारतीय बौद्ध महासभा या मातृतुल्य संस्थेमध्ये काम करावं आणि समाजाची सेवा करावी, कारण आपल्याला काहीतरी देणं लागतंय. बाबासाहेबांचे अनंत उपकार आमच्यावर आहेत आणि कुठल्या ना कुठल्या एका क्षणवर याच्यासाठी आपण त्यांचे उपकार फेडण्याचं काम म्हणून त्यांनी समता सैनिक दलामध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये सामील झाले. भारतीय बौद्ध महासभेमध्ये सामील होऊन आज त्यांनी मेजर पदावर आम्ही त्यांना आदरणीय भीमराव साहेबांच्या माध्यमातून त्यांना मेजर पदावर रुजू करण्यात आलेला आहे. आणि भारतीय समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमरावजी यशवंत आंबेडकर साहेबांचा संकल्प आहे की येत्या 2027 मध्ये समता सैनिक दलाचे 100 वर्ष शताब्दी पूर्ण होत आहे आणि त्या अनुषंगाने या भारतामध्ये 2 लाख सैनिक तयार झाले पाहिजे हा मानस ठेवून या ठिकाणी नांदेड जिल्ह्याच्या समता सैनिक दलाच्या वतीने आम्ही या ठिकाणी 2 ते 3 हजार सैनिक वाढवण्याचं काम आम्ही संकल्प या ठिकाणी केलेला आहे. आणि ती जबाबदारी आमचे मेजर आनंदजी जोंधळे यांच्यावर आणि समता सैनिक दलावर पूर्ण ही टाकण्यात आलेली आहे. आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही आनंदजी जोंधळे यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करीत आहोत. या आनंदजी जोंधळे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड दक्षिणच्या वतीने, समता सैनिक दल जिल्हा शाखा नांदेड दक्षिणच्या वतीने, मी माझ्या कसबे परिवाराच्या वतीने त्यांना लाख लाख अशा शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं. आणि आम्हाला अतिशय जवळून हे मित्र या ठिकाणी भेटलेले आहेत, म्हणजे सुखादुःखामध्ये साथ देणारे. म्हणजे कैलास राऊत यांची मी कविता या ठिकाणी आठवलेली आहे. मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा कसा मित्र असावा, मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय. दुःख आडवायला उंबऱ्या सारखा
दुःख आडवायाला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा दुःख आडवायाला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा असा आमच्या समता सैन्य दल जिल्हा शाखा नांदेडला अतिशय प्रामाणिक निस्वार्थपणाने काम करणारा प्रांजळ मनाचा व्यक्ती आज आम्हाला या ठिकाणी मित्र या नात्यातून मिळाला आहे. मित्र नसून तो आमचा भाऊ आहे आणि त्यांच्या सानिध्यात राहून सर्वांनी काम करावं, समता सैनिक दलाचं काम करावं, भारतीय बौद्ध महासभेचे निस्वार्थपणे काम करावं हीच अपेक्षा या ठिकाणी करतो. पुनश्च आनंदी धोंडे साहेबाला लाख लाख अशा शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. हम तुम्हारे साथ हैं. जय भीम, जय भीम. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय सम्राट. मी आनंद प्रभाकरराव जोंधळे, सेवानिवृत्त PSI व भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा उत्तरचा उपाध्यक्ष असून समता सैनिक दलामध्ये 2 वर्षापासून काम करत असून गेल्या 1 महिन्याखाली मला भीमराव साहेब आंबेडकरांनी जनरल मेजर म्हणजेच मेजर पदाची माझी नियुक्ती केली आहे. तसेच आज दिनांक 29/6/2026 रोजी वार सोमवार माझा जन्मदिन आहे. तर माझ्या जन्मदिनानिमित्त सर्व भारतीय बौद्ध महासभेचे शहर शाखा उत्तर आणि दक्षिणचे सर्व पदाधिकारी आजी व माजी यांनी व समता सैनिकाचे सर्व सैनिक व जनरल मेजर सुरेशजी गजबारे, कृष्णा गजबारे, केशवजी वाघमारे, कसबेजी, ते सर्व समता सैनिक भद्रे, सिडको हडकोचे, विष्णुपुरीचे, कांबळे, सुरेश हटकर, सर्व आनंद झडते या सर्व सैनिकांनी येऊन एक मोठ्या थाटामाठाने या मामा सोनबा येवले या ठिकाणी माझा जन्मदिनाचा म्हणजेच वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी पुष्पहार, शाल, पेढा वगैरे देऊन सत्कार करण्यात आला. मी या सर्वांचे ऋणी आहे, आभारी आहे. सर्वांनी असं मला प्रेम दिल्यामुळे फार आनंद झाला. सर्वांच्या सुखादुखामध्ये मी जाणारा. आताच आमचे कसबे मित्र सांगितले, त्यांनी गाण्यामधून त्यांच्या भाषेमधून बोलमधून एक चांगल्या प्रकारे कविता मांडली. सुरेश गजबारे आता काही कामानिमित्त गेल्यामुळे ते त्यांच्या घरी अडचण असल्यामुळे गेलेत. तसेच सर्व भरपूर लोकांनी मला मान सन्मान दिला, सत्कार केला, मला पेढा खाऊ घातला आणि सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला. मी सर्वांचा या ठिकाणी ऋणात राहून आभारी आहे, ऋणी आहे. सर्वांना मी मंगल कामना देतो. सगळ्यांचा मी आभारी आहे. पुन्हा पुन्हा जय भीम, जय भारत, जय संविधान.